तर कसं काय मंडळी, स्वागत तुमचं आपण ब्लॉगमध्ये. तर आता आज आपण मंडपाबद्दल ब्लॉग चालू केला आहे, बघू शकता. आता आपल्या नवरदेवाला आंघोळ वगैरे घालतील त्याला, म्हणजे आपल्या इथं असा परंपरा आहे की आधी नवरदेवाला आंघोळ घालतात आणि मग मंडपाच्या बाहेर काढतात. तर मग आता तेच होईल. आता भाऊला बाहेर घरातनं बाहेर काढतील, त्याला आंघोळ वगैरे घालतील आणि मग पुन्हा हळद लावतात आणि मग तिथून त्याला घरातनं बाहेर काढतात आणि मंदिरात किंवा शाळेपाशी नेऊन बसवतात आणि मग तिथून आपल्या गाड्या निघतात. तर आता पाहू शकता तुम्ही मागं. आता आपला नवरदेव आपण घेऊन आलो आहे मंदिरामध्ये. आता इथं जरा वेळ बसवतील आणि मग आपल्या गाड्या निघतील तिकडं लग्न आहे तिकडं जाण्यासाठी, दोन्ही गावामध्ये नवरीच्या इकडं. तर बरं गाड्या सगळ्या आल्यात आहेत, सगळ्या वरच्या साईडला उभ्या आहेत. तुम्ही पाहू शकता तिकडं हे डीजेची गाडी, तिकडं मागे पिकअप वगैरे उभ्या आहेत सगळ्या. तिकडं लग्नाच्या जाण्याचेच पिकअप वगैरे आहेत. तर आता थोडं आपण निघूयात.
पोहोचलोय डोन या गावामध्ये आणि नवरदेव आपणच खांद्यावर उचलून आणलं आणि त्याला मंदिरामध्ये आणून बसवलं. इथं मंदिर आहे, कोणत्या देवाचे माहीत नाही पण आहे मंदिर. इथं मंदिरामध्ये त्याला बसवलं आहे आणि बाहेर खूप पाऊस पण चालू आहे, बघू शकता पाऊस. पाऊस चालू असल्यामुळं कदाचित लग्न थोडं पुढे ढकलू शकतं किंवा लवकर लागू शकतं. जसं पाऊस वगैरे आता त्याच्यावरती आहे, तर काय एवढं सांगता येणार नाही आपल्याला लगेच, पण पाहूयात कधी होतं आहे ते. तर हे पाहू शकता तुम्ही, याला इथं बसवलं आहे. इथं आता त्याचा मेकअप वगैरे चालू आहे भाऊचा. आणि सगळ्या लेडीज बघू शकता, सगळ्या आजूबाजूने बसल्यात, भरपूर अशा लेडीज आहेत. म्हणजे आता तर वहिन्या वगैरे यायचंच, सगळ्या वहिन्या बहिणी, दुसरं नाही कोणी. तर आता इथं त्याचा सगळं मेकअप वगैरे होईल, कपडे वगैरे चेंज होतील आणि मग इथून खालच्या साईडला मंडप आहे, तिकडं जायतील आणि मग पुढं पाहूयात. आता जसं पाऊस उडत त्याच्यावरतीच आहे, पाऊस अजूनही थांबलेला नाही आहे. ठीक आहे, बघूयात आपण पुढं काय होते ते. पाऊस खूप जास्त असल्यामुळं लग्न मांडवात न लागता मंदिराच्या मंडपामध्ये लागत आहे. सुशिक्षित पद्धतीने समाजामध्ये वावरणारे आहेत आणि आज ते या ठिकाणी देवब्राह्मणाच्या साक्षीनं, उपस्थितांच्या साक्षीनं विवाहबद्ध होऊन आपली जीवन रूपी नौका गणनायकं गजमुखं मोरेश्वरं शीदितं बल्लाळो मुरडाविकायहमं चिन्तामणि देवरं लेना कुणी जेवल्याशिवाय जायचं नाही. ताबडतोब तिथं जेवल्याची सोय आहे, ताबडतोब जेवल्याशिवाय कुणी जायचं नाही. गुत्ताला सोडा दादा. हॅलो, हे पहा, जेवणाविना कोणी जायचं नाही. सर्वांनी जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. जरी पाऊस असला तरी आपण काही पद्धतीने घराघरातून का होईना आपण जेवणाची सोय करू बसण्याची. तरी जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. तरी कृपया जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये. नवरदेवाचे बुट्टे वेगळे आहेत, ते बुट्टच नाही. आमच्याकडे बघायची तुम्हाला
आता काय ते बोलले का मग ते लागलं ना तिच्या असं कोणी काढा फोटो काढतो एक टाक. बरोबर आहे का हा बरोबर असंच घालायचं किती तसंच हात लावा तसाच हात घराला हात लावा खरं बोल या पानावर घे या पानावर हात लावा दिसला पाहिजे हा घ्या हातात मारतीचे अजून एक तुम्हाला घ्यायचे तुम्हाला आता काय करायचं सो गाईज बऱ्यापैकी सगळ्या विधी उरकत आलेल्या आहेत आपल्या ह्याच्या लग्नाच्या. आणि तर थोडक्यातच राहिले बघता. आता जेवण वगैरे करतील नवरदेव नवरीनं. आपणही जेवलो नाही मंगापासून. थोडक्यात जेवण वगैरे होईल आणि मग ते जास्त ना ते मुलगी काढून लावतात ते रडणं वगैरे तेवढं होईल. आणि मग झालं मग निघायचं आता आपल्याला. तरी जवळपास अजून वाजलं टाईम तरी 7-7:30 होतीलच आपल्याला निघता. आता बसलो आपण जेवायला. आता जेवण वगैरे करूयात आणि मग आता निघूयात घरी जाण्यासाठी. गाईज आता सगळं झालं आहे. नवरीची विदाई वगैरे सगळं झाले. आता नवरी आणि नवरदेव निघालेत घरी जाण्यासाठी. तर आपण निघूया. आपण ह्या गाडीमध्ये चाललो आहे. तर आता भेटूयात घरी गेल्यावरती.
सो गाईज सगळं झाले आता नवरदेव नवरी आपण घरामध्ये घातलं आहे सगळं झाले ओके तळी बिळी सगळं नाचवले आणि हा डीजेचा आवाज मी म्यूट केला आहे कारण की कॉपीराईट येण्याची खूप शक्यता असते त्याच्यामुळं मी ते आवाज म्यूटच ठेवलेत त्यासाठी मी सॉरी बोलतो आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये